हाय स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो क्वेश्चन बघितला तो होता इम्प्लिकेशन्स ऑफ से लॉ ऑफ मार्केट. त्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स येतात, त्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे ह्याचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आता आपण नेक्स्ट न्यू क्वेश्चन बघूया, तो म्हणजे क्रिटिसिझम ऑफ क्लासिकल थेअरी अँड से लॉ ऑफ मार्केट. ओके, सो त्यामधला त्यांनी पहिला पॉईंट दिला आहे अनरिअलिस्टिक ॲझम्पशन्स ऑफ फुल एम्प्लॉयमेंट कंडिशन्स. त्यामध्ये त्यांनी बघा काय म्हटलं आहे, केनियस कन्सिडर द क्लासिकल ॲझम्पशन्स ऑफ फुल एम्प्लॉयमेंट इक्विलिब्रियम कंडिशन्स ॲज अनरिअलिस्टिक्स. टू हिम देर इज द possibility of equilibrium condition of unemployment as a normal phenomenon. Keynes regarded it as a real phenomenon. Unrealistic assumptions of full employment conditions म्हणजे काय तर रोजगाराच्या पूर्ण अटींबद्दल अवास्तव समज म्हणजेच अनरिअलिस्टिक ॲझम्पशन्स ऑफ फुल एम्प्लॉयमेंट कंडिशन्स. ओके, मग यामध्ये केनियसने पूर्ण रोजगार हा समतोल शर्तींच्या शास्त्रीय गृहीतास अवास्तव मानलं. त्याचप्रमाणे त्याला एक सामान्य घटना म्हणून बघितलं, म्हणजे त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिली नाही किंवा जास्त असं म्हणजे लक्ष नाही दिला त्या गोष्टीकडे. ओके, इट्स अ नॉर्मल म्हणून त्याने त्याकडे बघितलं. त्याचप्रमाणे बेरोजगारीचा जो काही समतोल परिस्थितीशी शक्यता जी काही असते ती यामध्ये त्याने स्पष्ट केलेली आहे. ओके, नेक्स्ट सेकंड नंबरचा पॉईंट आहे तो बघा, अनड्यू इम्पॉर्टन्स टू द लाँग पिरियड. अनड्यू इम्पॉर्टन्स टू द लाँग पिरियड म्हणजे काय तर दीर्घ कालावधीसाठी अनावश्यक आणि महत्त्वाचं म्हणजेच अनड्यू इम्पॉर्टन्स टू द लाँग पिरियड. यामध्ये काय म्हटलं आहे तर यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की केनियसने समतोल ठेवण्याच्या शास्त्रीय आग्रहाला त्याचा विरोध केला होता. त्याचप्रमाणे या व्यतिरिक्त त्याने त्याच्याकडील अल्पकालीन संतुलनाला जास्त इम्पॉर्टन्स दिले. म्हणजे त्याच्याकडे जे काही अल्पकालीन संतुलन असतं त्याला त्याने जास्त इम्पॉर्टन्स दिले. लाँग रन पुढे त्यांनी म्हटले बघ की लाँग रन वी ऑल आर डेड, सो इट इज नो यूज टू से दॅट इन द लाँग रन एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. म्हणजे ह्यामध्ये तो असं म्हणतोय की एक ना एक दिवस आपल्या सर्वांनाच मरायचं आहे, एक ना एक दिवस आपल्या सर्वांची डेथ ही होणारच आहे. सो आपण असं म्हणू शकत नाही की एव्हरीथिंग विल बी ऑल राईट, म्हणजे लाँग रन एव्हरीथिंग विल बी ऑल राईट हे म्हणणं हे कम्प्लिटली चुकीचं आहे. कोणतीही गोष्ट ही दीर्घकाळासाठी नसते, त्या गोष्टीचा अंत हा कधी ना कधी होतो, हे त्याने ह्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. नेक्स्ट तिसरा पॉईंट आहे तो बघा, सेज लॉ ऑफ मार्केट अनरिअलिस्टिक्स. म्हणजेच बाजारपेठेचा कायदा हा अनरिअलिस्टिक्स म्हणजेच अवास्तव स्वरूपाचा असतो. बाजारपेठेचा जो काही कायदा असतो तो अवास्तव स्वरूपाचा असतो. त्यामध्ये बघा, क्लासिकल इकॉनॉमिक रेस्ट इन सेज लॉ which blindly assume that supply always create its own demand and therefore they cannot be general overproduction and disequilibrium in the economy. म्हणजेच ह्यामध्ये काय म्हटलं गेलं आहे की शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञ जे कोण आहेत, म्हणजे जे शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञ आहेत ह्यांच्या म्हणण्याच्या कायद्यानुसार विसंबून राहतात. म्हणजे जे काही केनियस हा शास्त्रीय अर्थशास्त्रज्ञाच्या म्हणण्याच्या कायद्यावर विसंबून राहतो. त्यामुळे असं दिसून आलं आहे की हे आपल्याला माहीतच आहे, म्हणजे आपल्याला ही गोष्ट माहितीच आहे जी आपण आधीच्या पॉईंटमध्ये म्हणजे इम्प्लिकेशन्समध्ये पण आपण ही गोष्ट बघितली आहे की पुरवठा हा नेहमी स्वतःची मागणी तयार करत असतो. बरोबर, जो पुरवठा असतो हा ऑलवेज जी काही स्वतःची डिमांड असते ती क्रिएट करत असतो. म्हणूनच अर्थव्यवस्थेमध्ये सामान्य उत्पादन आणि असमर्थता असू शकत नाही. का असू शकत नाही? कारण अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा हा स्वतःची मागणी निर्माण करत असतो. त्याचप्रमाणे केनियसने त्याच्या मताशी पूर्णपणे म्हणजे केनियस जे आहेत हे त्याच्या मताशी पूर्णपणे सहमत असतात आणि मागणीपेक्षा पुरवठा वाढवण्याकडे त्यांचा जास्त लक्ष असतो किंवा म्हणजे त्यांची जी जास्त मानसिकता असते ही मागणी वाढवण्यापेक्षा पुरवठा वाढवण्यावर जास्त त्यांनी जोर दिलेला असतो. आणि त्यामुळेच अर्थव्यवस्थेमध्ये असंतुलन निर्माण होतं. का निर्माण होतं तर केनियसने मागणीपेक्षा पुरवठा वाढवण्याकडे
जास्त लक्ष दिलेला असतो. म्हणूनच अर्थव्यवस्थेमध्ये हे असंतुलन निर्माण होतं. आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्था ही स्वयंचलितरित्या आत्मनिर्भर म्हणजेच ज्याला आपण सेल्फ ॲडजस्टिंग म्हणतो, हे असल्याचं त्याने ह्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. ओके. त्या नेक्स्ट पॉईंट आहे तो बघा, 4th नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे इग्नोर द रोल ऑफ मनी. कोणता पॉईंट आहे? इग्नोर द रोल ऑफ मनी म्हणजेच काय? पैशांचा दर इग्नोर करणं. त्यामध्ये बघा, से लॉ ऑफ मार्केट इज ॲप्लिकेबल टू अ barter economy and ignore the rate of money, says law assumes money has a no independent rate to play. However, Keynes did not consider money as a well. He recognized the importance of transactions and demand for money. Ignore the role of money म्हणजे काय तर पैशाचा जो काही दर असतो तो इग्नोर करणं. ओके. म्हणूनच मार्केट लॉ हा बार्टर इकॉनॉमिक मनीला लागू होत नाही, कारण त्यामध्ये पैशाचा दर जो काही असतो तो इग्नोर केला जातो. म्हणून मार्केट लॉ हा कायदा ह्याला लागू होत नाही. त्याचप्रमाणे यामध्ये कोणतीही स्वतंत्र भूमिका नसते. काय? यामध्ये कोणत्याही प्रकारची स्वतंत्र म्हणजे मार्केट लॉमध्ये कोणत्याही प्रकारची स्वतंत्र भूमिका जी काही आहे ही यामध्ये नसते. ह्यामध्ये त्यांनी व्यवहाराचं महत्त्व आणि पैशाची मागणी ओळखलेली असते. काय? व्यवहाराचं महत्त्व आणि पैशाची मागणी जी असते ती ह्यामध्ये त्यांनी ओळखलेली असते. आणि मार्केट लॉ हा बार्टर इकॉनॉमिक मनीला लागू होत नाही. ह्यामध्ये त्यांनी पैशाची जी काही म्हणजे व्यवहाराचं महत्त्व आणि पैशाची मागणी ही त्यांना माहिती झालेली असते. त्यामुळे हा कायदा हा यामध्ये म्हणजे मार्केट लॉ हा कायदा यामध्ये लागू होत नाही. ओके. आता 5th नंबरचा पॉईंट बघा, केनियस अटॅक ऑन लेझिस फेअर पॉलिसीज. म्हणजेच काय तर केनियसची लेझिस फेअर पॉलिसीवरील हल्ला म्हणजे केनियसचा लेझिस फेअर पॉलिसीवर केला गेलेला हल्ला काय आहे तो आपण ह्यामध्ये बघूया. सो बघा, सेज लॉ बेस्ड ऑन द एक्झिस्टन्स ऑफ लेझिस फेअर पॉलिसी बिसाइड अ प्रोग्रेसिव्ह वेलफेअर स्टेट विल नॉट refrain from accepting or adopting the principle of fixation of minimum wages. Keynes wanted government action to bring about adjusting in the economic system because the modern economic system is not self-adjusting in character as assumed by the classics. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की लेझिस फेअर पॉलिसीच्या अस्तित्वावर आधारित म्हणजेच हा जो कायदा आहे हा लेझिस फेअर पॉलिसीच्या अस्तित्वावर आधारित आहे. त्याचप्रमाणे प्रगतशील आणि कल्याणकारी राज्य हे किमान वेतनाच्या निश्चितीचे प्रिन्सिपल एक्सेप्ट करण्यास किंवा अवलंबण्यापासून परावृत्त म्हणजे लांब जातात. इन शॉर्ट परावृत्त होतात म्हणजे काय तर लांब जातात त्या गोष्टीपासून. ओके. नेक्स्ट पॅरा बघा, in short, classical theory is Keynes' view of unrealistic and relevant to the present conditions and out of date, and thus cannot be a guide to the solution of modern economy problems. म्हणजेच यामध्ये अर्थव्यवस्थेचे समयोजन घडवून आणण्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये जे काही समायोजन असतं ते घडवून आणण्यासाठी सरकारने केलेली कृती ही केनियसला पाहिजे. बिकॉज कशाला पाहिजे तर आधुनिक अर्थव्यवस्था प्रणाली ही अभिजात वर्गाने गृहीत केल्याप्रमाणे व्यक्तिरेखेमध्ये स्वतःची स्वतंत्र बदल म्हणजे व्यक्तिरेखेमध्ये स्वतःचा स्वतंत्र बदल हा होत नसतो किंवा होत नाही. ओके. म्हणजेच केनियसचा शास्त्रीय सिद्धांत हा अवास्तव दृष्टीने आणि कालबाह्य झालेल्या तसंच म्हणजे सध्याची जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीशी किंवा त्याचप्रमाणे अभिजात वर्ग हा सरकारचा हस्तक्षेप आणि परफेक्ट म्हणजे सरकारचं जे काही म्हणजे सध्या जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये म्हणजे त्या सध्याच्या परिस्थितीशी संबंधित आणि त्याचप्रमाणे आधुनिक अर्थव्यवस्थेचा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ते मार्गदर्शक असू शकत नाहीत. म्हणजे सध्याची जी काही परिस्थिती आहे ती बघतात
जे काही प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी ते मार्गदर्शक असत नाहीत. ओके. आता नेक्स्ट 6 नंबरचा पॉईंट येतो बघा. केनियस अटॅक ऑन इंटरेस्ट रेट टू बी स्ट्रॅटेजिक व्हेरिएबल्स. ओके. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा. केनियस ऑल्सो अटॅक ऑन क्लासिकल थिअरी इन रिगार्ड टू सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट. He objected to the classical idea of saving and investment equilibrium through flexible rate of interest. To him, saving and investment equilibrium are obtained through changes in income rather than in the interest rate. Keynes attacks on interest rate to be strategic variable. म्हणजे काय, हे आधी आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे की व्याज दरावर हल्ला करणं हे रणनैतिक चल आहे. काय आहे, केनियसचं व्याज दरावर हल्ला करणं हे रणनैतिक चल आहे. त्यामध्ये ते काय म्हणत आहेत की केनियस हा शास्त्रीय सिद्धांत हा सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण हल्ला करतात. म्हणजे केनियस जो आहे हा सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण सेविंग अँड इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण त्यामध्ये हल्ला केला जातो किंवा केनियस हा सेविंग अँड इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत पण हल्ला करतात. त्याचप्रमाणे यामध्ये काय म्हटलं आहे की लवचिक व्याजदराच्या माध्यमातून बचत आणि आक्रमक संतुलन. काय, लवचिक व्याजदराच्या माध्यमातून बचत आणि आक्रमक संतुलन ह्या शास्त्रीय संकल्पनेवर सुद्धा त्यांनी आक्षेप घेतलेला असतो किंवा ह्या संकल्पनेवर सुद्धा त्यांचा आक्षेप असतो. त्यांनी सेविंग अँड इन्व्हेस्टमेंटचं संतुलन हे व्याजदराऐवजी उत्पन्नातील बदलांद्वारे प्राप्त केले जाते. काय, शास्त्रीय संकल्पनेनुसार सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट संतुलन हे व्याजदराऐवजी उत्पन्नातील बदलांद्वारे प्राप्त केले जाते. ओके. आता लास्ट पॉईंट आहे तो म्हणजे अटॅक ऑन मनी वेज कट पॉलिसी. त्यामध्ये बघा, केनियस ऑब्जेक्टेड नेशन that unemployment will disappear if the workers will just accept sufficiently low wage rate. He rejected wage flexibility as a means of promoting employment at a time of depression. अटॅक ऑन मनी वेज पॉलिसी म्हणजे काय, तर धूर्त वेतनावर कट धोरण. जे काही धूर्त वेतन असतात त्याच्यावर कट धोरण म्हणजेच अटॅक ऑन मनी वेज कट पॉलिसी. यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, जर कामगारांनी कायदेशीर मंजुरीचे पुरेसे दर, काय, जे काही कामगार असतात त्या कामगारांनी कायदेशीर मंजुरीचे जे काही पुरेसे दर आहेत ते एक्सेप्ट केले तर त्यांना त्रास कमी होतो किंवा त्यांना त्रास कमी होईल. तसंच जे काही डिप्रेशनचा टाईम असतो, म्हणजे डिप्रेशनचा जो काही टाईम असतो त्या टाईमला जॉबला प्रोत्साहन देणं खूप महत्त्वाचं असतं किंवा जॉबला प्रोत्साहन देण्याचं साधन म्हणून त्यांनी वेतनची जी काही लवचिकता असते ती नाकारलेली असते, ती रिजेक्ट केलेली असते. का, तर जे काही डिप्रेशनचा पिरियड आहे, डिप्रेशनचा टाईम आहे तेव्हा जॉब भेटणं किंवा जॉब आपल्या हातात असणं खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणून त्यांनी वेतनची लवचिकता जी काही असते ती रिजेक्ट केलेली असते. नेक्स्ट पॅरा बघा. ऑन द प्रॅक्टिकल साईड, केनियस पॉइंटेड आउट दॅट trade union are an internal part of the modern industrial system and they could certainly resist cut policy. On the theoretical ground, Keynes observed that a general wages cut would reduce that purchasing power in the hands of the workers, which means a cut in their consumption effective demand for the product industry. म्हणजेच काय, तर व्यावहारी बाजूने केनियसने असेच म्हणजे व्यावहारी बाजूने जर विचार केला किंवा त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर केनियसने असं निदर्शनास आणून दिलं आहे की कामगार संघटना ही आधुनिक औद्योगिक प्रणालीचा अंतर्गत भाग आहे. ही गोष्ट त्याने निदर्शनास आणून दिली आहे आणि कट पॉलिसीचा नक्कीच प्रतिकार करू शकतात. परत एकदा सांगते, व्यावहारी बाजूने केनियसने ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे की कामगार संघटना ही आधुनिक औद्योगिक प्रणालीचा अंतर्गत भाग आहे आणि कट पॉलिसीचा नक्कीच ती प्रतिकार करू शकतात. ही गोष्ट केनियसने निदर्शनास आणून दिलेली आहे. नेक्स्ट लास्ट पॅरा आहे तो बघा.
Keynes thus maintain that the volume of employment is determined by the effective aggregate demand and not by the wages bargain between workers and employers. As the classic had explained, the wage cut policy of the classics appear both immoral and unsound. म्हणजे शेवटच्या पॅरेग्राफमध्ये ते काय म्हणत आहेत की यामध्ये म्हणजे ऑन द ग्राउंड म्हणजे यामध्ये त्यांनी काय सांगण्यात आलं आहे की जी काही प्रतिकारशक्ती असते म्हणजे कामगारांमध्ये काम करण्याची जी काही क्रयशक्ती आपण ज्याला म्हणतो ती असते ही कमी होते आणि व्यापारामध्ये कपात होते आणि उत्पादनाची जी काही अस्थिरता असते ती कमी होते. म्हणजेच क्लासिकच्या एक्सप्लेनेशननुसार रोजगाराचं प्रमाण हे कामगार आणि नियुक्त यांच्या वेतनाद्वारे नव्हे तर प्रभावी एकत्रित मागणीद्वारे नियंत्रित केले जाते. काय? क्लासिकच्या एक्सप्लेनेशननुसार रोजगाराचं प्रमाण हे कामगार आणि नियुक्त यांच्या वेतनाद्वारे नव्हे तर प्रभावी एकत्रित मागणीद्वारे निश्चित केले जाते आणि अभिजात वर्गाचं वेतन कपात करण्याचे धोरण हे अनैतिक आणि अप्रसिद्ध असे आहेत असे यामध्ये दिसून आलेलं आहे. म्हणजे जे काही अभिजात वर्गाचं वेतन असतं किंवा जे काही अभिजात वर्गाचं वेतन कपात करण्याचं धोरण हे अनैतिक आणि अप्रसिद्ध स्वरूपाचं असतं हे यामध्ये दिसून आलेलं आहे. ओके, सो हे आहेत तुमचे क्रिटिसिझम ऑफ क्लासिकल थिअरी ऑफ सेल ऑफ मार्केट. ओके, थँक्यू.